हरणे बंदरावरती 4 वाजल्यापासून माशांचे मार्केट चालू होते. तिकडे जाऊन आम्ही फिश खरेदी केले आणि ते बनवायला दिले. इकडे मासे साफ करून घेण्यासाठी वेगळे चार्जेस द्यावे लागतात. त्यानंतर जेवण तयार होईपर्यंत काही टाईमपास करायचा म्हणून आम्ही काही गेम्स खेळलो आणि लहानपणीचे दिवस आठवले. खूप छान वाटलं. काहीच वेळानंतर जेवण तयार झाले. आम्ही सगळे फिश फ्राय करायला सांगितले होते आणि चिकनचा रस्सा बनवायला सांगितला होता. पापलेट फ्राय बनवले होते. टेस्ट खूप छान होती आणि प्रॉन्ससुद्धा फ्राय करून घेतले होते. आणि जेवण झाल्यानंतर समुद्रकिनारी एक फेरफटका मारून आलो. आणि आता दुसऱ्या दिवशीची ही सकाळ बघा. सकाळचे 7 वाजलेत आणि सगळे स्टॉल्स आणि किनाऱ्यावरची लगबग चालू झाली आहे. सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि राईड्स हे सगळं 7 वाजता चालू होतं. आणि जर डॉल्फिन पाहायचे असतील तर डॉल्फिन सफारी ही सकाळी लवकर चालू होते. त्यासाठी इथले लोकल जे बोटवाले आहेत ते आपल्याला घेऊन समुद्रात जातात आणि डॉल्फिन दर्शन करवतात. आजचा हा आमचा मुरुड बीचवरचा दुसरा दिवस आहे आणि मुलांना रेतीत खेळायला खूप मजा येते. त्यामुळे ते उठलं की पहिल्या रेतीत येऊन खेळत बसलेत. इथे पाहू शकता तुम्ही पॅरासेलिंग, डायनासोर राईड, बनाना राईड, सर्व राईड्स, जेट स्की, बोट्स. खूप सुंदर आणि निवांत असा हा समुद्र किनारा आणि त्याच्यावर ही सकाळपासून सुरू झालेली लगबग. थोडा वेळ समुद्र किनाऱ्यावर पाण्यामध्ये खेळल्यानंतर सर्वांनी बनाना राईड घ्यायचं ठरवलं आणि बनाना राईड 200 रुपयांना पर पर्सन असा रेट आहे. मग सर्वांनी बनाना राईडचा आनंद घेतला. तिकडून आल्यानंतर रिसॉर्टवर जाऊन थोडासा आराम केला आणि नंतर आम्हाला सुवर्णदुर्गला जायचं होतं. तर मग आम्ही तयार झालो आणि तिकडे जाण्यासाठी निघालो. त्याआधी आम्ही थोडासा नाश्ता केला. नाश्त्यामध्ये शिरा, उपमा आणि उकडीचे मोदक सांगितले होते. टेस्टला खूपच छान होते आणि ऑथेंटिक कोकणी मोदक आम्हाला मिळाले. त्यामुळे सकाळ खूप छान सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही चेकआउट केलं आणि हरणे बंदराच्या रोडनी सुवर्णदुर्ग पाहण्यासाठी निघालो. चेकआउटचं टाईम हे सकाळी 10चं होतं. सकाळी 10 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत हे रिसॉर्टचं टायमिंग होतं. त्यानुसार आम्ही चेकआउट करून पुढच्या प्रवासाला निघालो. जाताना विस्तीर्ण समुद्राच्या लाटा आणि समुद्रकिनाऱ्यावर गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स आपल्याला फक्त दापोलीमध्येच घेता येऊ शकतो, कारण तिथे त्याचा ॲक्सेस दिलेला आहे आणि आपल्या सर्व ॲक्टिव्हिटीजवर तिथल्या पोलिसांची देखरेख असते. त्याच्यामुळे आपण या बीचवरती एकदम सेफली ड्राईव्ह करू शकतो. हे हरणे बंदर आहे आणि इथे फिशिंग करून आलेल्या बोट्स आणि फिशिंगसाठी निघालेल्या बोट्स या इथेच लावल्या जातात आणि नंतर संध्याकाळी इकडेच मासे बाजार भरतो. हरणे बंदराच्या बाजूलाच सुवर्णदुर्गला जाण्यासाठी बोट्स मिळतात. समुद्राच्या भरती ओहोटीचा अंदाज घेऊनच या बोट्स सोडल्या जातात आणि पर पर्सन 200 रुपये असा तिथला चार्ज आहे. आम्ही हे आता बोटची वाट पाहत आहोत आणि प्रत्येक 5 मिनिटानंतर इथे एक बोट येते आणि ती आपल्याला सुवर्णदुर्गला घेऊन जाते आणि त्याच बोटीने आपण माघारी येतो.
किल्ला बघण्यासाठी साधारण 1 तासाचा वेळ लागतो. तर आता आम्हाला बोट मिळालेली आहे आणि आम्ही सुवर्णदुर्गकडे चाललेलो आहोत. दर 5 मिनिटाला इकडे एक बोट येते आणि सुवर्णदुर्गला घेऊन जाते आणि याचे चार्जेस आहेत पर पर्सन 200 रुपये. किल्ल्याच्या जवळ पोहोचताच आपल्याला बाहेरून किल्ल्याची तटबंदी भक्कम अशी महाकाय समुद्राच्या मधोमध उभी राहिलेली आणि इतिहासाची साक्ष देत असलेली दिसून येते. किल्ल्याच्या जवळ पोहोचताच आणि बोटीतून उतरताच बाहेरून आपल्याला ही भक्कम तटबंदी पाहायला मिळते. पूर्वेकडे असणाऱ्या या मुख्य प्रवेशद्वाराला एका बाजूला मारुतीचे शिल्प कोरलेले आणि कासवाचे शिल्प कोरलेले आपल्याला दिसून येते आणि मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूला पहारेकरांच्या दिव्या आपल्याला पाहायला मिळतात. तिथून आत गेल्यानंतर किल्ल्याच्या डाव्या बाजूने वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि तिथून आपण वरती गेल्यानंतर चारही बाजूंनी आपल्याला किल्ला पाहता येतो. चारही बाजूनी समुद्राने वेढलेल्या या समुद्री किल्ल्याचे आपल्याला खूप सुंदर आणि विलोभनीय दृश्य पाहता येते. किल्ल्याच्या संपूर्ण परिसरात मोठमोठी झाडे आहेत आणि काही तोफा, धान्याची कोठारे आणि चोर दरवाजा, पाण्याचे काही टाके हे आपल्याला किल्ल्यावरती पाहायला मिळतात. हे धान्याचे कोठार आपल्याला दिसते आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठीच्या ज्या जागा आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्याची तटबंदी संपूर्ण फिरून पाहण्यासाठी साधारणतः 1 तासाचा वेळ लागतो. किल्ल्यावरती गड संवर्धनाचे काम झालेले दिसत नाही. चारही बाजूनी समुद्राच्या महाकाय लाटांचा मारा सहन करत आजही हा सुवर्णदुर्ग इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी आपल्याला तोफा ठेवलेल्या दिसून येतात. या तोफाही इतिहासाची साक्ष देत आजही जशाच्या तशा आहेत. परंतु किल्ल्याची तटबंदी आतील बाजूने बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. किल्ल्यावरती असणारे हे गोड पाण्याचे टाके संपूर्ण किल्ला पाहिल्यानंतर आम्ही बोटीने पुन्हा परतीच्या मार्गाने निघालो. जाताना मधोमध हा टापू दिसतो जिथे दापोलीचा लाईट हाऊस आहे. किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. जेवण करून पुण्याला जायला निघालो. सुवर्णदुर्गची सफर ही खूप सुंदर आणि अविस्मरणीय अशी राहील. तुम्ही पण कुठल्या कुठल्या गड किल्ल्यांना भेट दिलेली आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमची ही सफर तुम्हाला आवडली का हे पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.
आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.